तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग ब्रोज. तर आज सकाळ सकाळी मी चाललो वर्षाच्या घरातली स्कूटी रिपेअर करायला. बाबा हे जे साधे साधे स्कूटर रिपेअर करायला म्हणून ह्यांनी मला घेऊन जाऊ. इथं गेला तर गॅरेज मध्ये आणला, बाहेरच्या गॅरेज मध्ये गेलो टपरीवरती जरा चहा ते पिऊन आलो. तेवढ्यात बघितलं तिथं पण कोण नाही. दुसरीकडे गेलो, दुसरीकडे गेल्यावरती हे बाबा रामदेव सारखं बसलंय. आला वेळ विचार करायला, माझं गाडी बरोबर होत आहे का नाही, होत आहे का नाही, होत आहे रे बाबा. टेन्शन घेऊन म्हणलं ऐकायलाच त्याने आबा काय झाट्यासारखं तोंड दाखवायला म्हणल्यावर ती गाडी दाखवू लागला. आबा बाबा लवडीच लावला की रे हे गाडीचे म्हणलो याला. तोंड काय तुझा अवघड आहे म्हणलं. दर्शा काय हे घराची गाडी आहे, लाज वाज वाटते का नाही तुला म्हणलं. तर घेतला तिथनं 4-5 पार्ट्स ते घेतला. पार्ट्स ते घेऊन सिद्धा गेला इथं बसवण्यासाठी. तिकडं लईच सांगाल ते पैसे यायला बसवायला म्हणलं. इकडं आपल्या घराकडे 50-50 मध्ये काम होतं आपलं. चल म्हणलं वेंचो. इथं गेला, इकडं वरती गाडी घुसला. रे लवडीच्या पुढचं टायर पण पंक्चराचं की रे बाबा म्हणलं. लगे गार 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 स्कूटीचा टायर वायर लगे काढून 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 रिपेअरिंग करायला घ्याल ते बॉस. येतो एवढ्या ते बसल्या बसल्याची किडीस काय झाला निवांत बसा म्हणलं. तर हे जरा येड चाली सुरू लगे हवा मारून घ्या फवा मारून घ्या. हे केस घरी जाऊन बसव रे, गॅरेज मध्ये बसवतो. अरे माझी नको करू रे येड लवडीच्या म्हणलं. ऐकायला असता नाही हे येडे चाले कुठं पण जाऊ दे, येडे चाले सुरूच. काय त्या गाडीचं काय टायर वायरचं ट्यूब पण खराब झालं. ट्यूब वूब बसवला याला. परत पुढची गाडी बघायला बोलू बघा बॉस लगे गाडी ओपन करू लागले. याला तेवढ्याच मी दर्शाला म्हणलो याला गाडी घरात वापरायला दिली तर का खराब करायला तर भाड्या तुला म्हणलं तिच्या यायला. त्याला अजून एक पार्ट पाहिजे होतं, पार्ट काय भेटलं नाही. म्हणलं भाई मला सोड घरी, तू काहीती करायचं करी. तर 2 तास झालं मला उन्हामध्ये फिरवायला लागलाय. म्हटलं चल मला घरी सोड. तर निघालो मी, तर निघालो बाबा घराकडे जायला. तर आजचा व्लॉग एवढाच. व्लॉग आवडायचं लाईक शेअर फॉलो नक्की करा.